Good evening, all of you. Welcome back to Beautiful World of Science. Then today we will discussing about the a part of a chemical reaction. तर आता आपण केमिकल रिॲक्शन विषयी या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. What is a chemical reaction? The last lecture we will studied about the chemical reaction and its definition. मागच्या लेक्चरला आपण केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, ह्या सगळ्या विषयीचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. अँड इन द लास्ट लेक्चर we will also studied by the activity in which the two reactions are. The first reaction is take a spinel of a luminous powder or limestone powder, limestone powder in an evaporating dish. Heat is strongly on high flame, blue flame. हाय याची एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे झिंकचं, जे की मी तुम्हाला सुरुवातीला 2 नंबरमध्ये या ठिकाणी स्लाइडवरती दिलेलं आहे बघा. पुन्हा आपण बघितलं झिंकचं सुद्धा आपण बघितलेलं आहे. देन टुडे वी विल डिस्कसिंग अबाउट द थर्ड केमिकल रिॲक्शन. तर आता मी या ठिकाणी तिसऱ्या केमिकल रिॲक्शन विषयी तुम्हाला माहिती देणार आहे. Look at the slides in which we will be studied about the third chemical reaction. The third chemical reaction is add a potassium chromate solution to the bromine sulfate. पोटॅशियम क्रोमेटला ब्रोमिन सल्फेट मध्ये ऍड करून बघायचं आहे कशा पद्धतीने केमिकल रिॲक्शन होत असते. देन we will add the potassium chromate solution to the bromine sulfate solution. पोटॅशियम क्लोराईडचं जर सोल्युशन आपण ऍड केलं, कशामध्ये ऍड केलं तर ते सल्फेट सोल्युशन ब्रोमिन सल्फेट मध्ये जर आपण ऍड केलं तर नेमकी कोणती अभिक्रिया होते, कशा पद्धतीने केमिकल चेंजेस होतात, त्याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. द आन्सर इज the yellow precipitate of bromine chromate is formed. बघा लक्ष द्या, म्हणजे येलो कलर्ड ऑफ ब्रोमिन क्रोमेट इज फॉर्म्ड म्हणजे काय, जर आपण या ठिकाणी पोटॅशियम क्रोमेट इज ॲडेड और ॲड इनटू द सोल्युशन ऑफ ब्रोमिन सल्फेट. ब्रोमिन सल्फेटच्या सोल्युशन मध्ये जर पोटॅशियम क्रोमेट जर आपण ऍड केलं, दुसरं सोल्युशन जर आपण ऍड केलं तर त्याच्यापासून तयार होणारा येलो पीपीटी असलेला, बघा लक्ष द्या, ब्रोमिन क्रोमेट तयार होत असतो. कोणता तयार होतो? ब्रोमिन क्रोमेट तयार होतो. बघा, तर हे रिॲक्शन कशा पद्धतीने आहे ती रिॲक्शन मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवणार आहे. तर सर्वांनी काय करायचंय, रिॲक्शन कडे या ठिकाणी प्रत्येकाने लक्ष देऊन पाहायचं आहे. ही रिॲक्शन कशा पद्धतीनं काम करते बघा. तर ही रिॲक्शन कशी होईल, तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे बघा, रिॲक्टंट्स कोणकोणते आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं. फर्स्ट इज द पोटॅशियम क्रोमेट. पोटॅशियम क्रोमेटचा कंडेन्स्ड फॉर्म्युला काय आहे, K2CrO4 हा पोटॅशियम क्रोमेटचा फॉर्म्युला आहे. प्लस बघा, पोटॅशियम क्रोमेट इज रिॲक्टेड विथ अन कशासोबत रिॲक्शन झाली आहे त्याची, बघा लक्ष द्या, कशासोबत रिॲक्शन झालेली आहे, बरोबर आहे, ब्रोमिन सल्फेटच्या सोल्युशन सोबत. ब्रोमिन सल्फेट SaSO4 बघा, ही रिॲक्शन झाली, गिव्स, याच्यापासून काय तयार झालं, एक नवीन सोल्युशन तयार झालं. ते सोल्युशनचं नाव आहे, इट्स अँड बघा, द पोटॅशियम क्रोमेट इज रिॲक्टेड विथ अन bromine sulfate then formed by
बघा काय फॉर्म झालं, ब्रोमीन क्रोमाइट इज फॉर्मड. काय तयार झालं, ब्रोमीन क्रोमाइट. ब्रोमीन क्रोमाइट कशाने दाखवतो आपण, बघा BaCrO4 हे ब्रोमीन क्रोमाइट तयार झालेला आहे. पण पोटॅशियम बघा द येलो पीपीटी मध्ये आहे तो. याच्या अगोदर ही रिएक्शन उरलेलं K2SO4 बरोबर आहे, आणि प्लस याचं मी या ठिकाणी वरी लिहितो बघा, जे की फायनल येलो मध्ये फॉर्म झालेला आहे, आपल्याला मिळालेला आहे. हे बी आहे. BaCrO4 हे 4 आहे, डायरेक्शन खालच्या दिशेने. ही रिएक्शन इथं आहे, लक्षात ठेवा या ठिकाणी, जे की ही रिएक्शन आहे. म्हणजेच काय आपण काय म्हणू शकतो, ऍड द पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू द ब्रोमीन सल्फेट सोल्युशन. बघा पोटॅशियम क्रोमेट जर आपण ब्रोमीन सल्फेट सोल्युशन मध्ये ऍड केलं तर त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं, तर ब्रोमीन क्रोमाइट इन द येलो कलर्ड, येलो पीपीटी मध्ये असलेलं हा ब्रोमीट बघा आपल्याला भेटत असतं, क्रोमेट भेटत असतं. हे कोणत्या पीपीटी मध्ये आहे, इट्स अन अ येलो. बघा हा आहे येलो पीपीटी मध्ये. तर ही रिएक्शन तुम्हा सर्वांना समजली असेल. बघा ही रिएक्शन सर्वांनी नोटबुक मध्ये नोट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं रिएक्शन या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा मी रिएक्शन काय होती ते तुम्हाला मी वाचून दाखवतो, त्याच्यानंतर आपण थर्ड स्टेप कडे या ठिकाणी जाणार. आतापर्यंत आपण 2 स्टेप बघितलं, रिएक्टंट्स काय म्हणतात, प्रोडक्ट्स काय म्हणतात. आता तिसऱ्या स्टेप मध्ये आपण याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या घटकाविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा ही तिसरी रिएक्शन मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जी की आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये पाहायची होती. खाली जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ना त्याच्यामध्ये ते आपल्याला पाहायचं होतं. तर रिएक्शन काय होती बाळांनो, द रिएक्शन इज ऍड पोटॅशियम क्रोमेट. पोटॅशियम क्रोमेट म्हणजे नेमकं कोणता घटक आहे सर, तर पोटॅशियम क्रोमेट बघा लक्षात आहे, इट्स अँड दिस इज अ पोटॅशियम क्रोमेट. हा आहे पोटॅशियम क्रोमेट. पोटॅशियम क्रोमेट इज रिएक्टेड विथ अँड कोणासोबत रिएक्शन झाली त्याची, बघा पोटॅशियम क्रोमेट इज रिएक्टेड विथ अँड अ ब्रोमीन सल्फेट सोल्युशन. कोणत्या सल्फेट सोल्युशन सोबत, इट्स अँड अ ब्रोमीन सल्फेट सोल्युशन. हे आहे ब्रोमीन सल्फेट सोल्युशन. ह्या दोघांची काय झाली, रिएक्शन झाली, ऍडिशन झाली. बघा लक्षात द्या, ह्या 2 सोल्युशनला आपण एकत्र केलं तेव्हा ह्या दोघांमध्ये अभिक्रिया घडून आली. इट्स अँड अ केमिकल रिएक्शन आर प्रोसीड बिटवीन द टू. बघा ह्या दोघांमध्ये रिएक्शन घडून आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बघा कोणता प्रोडक्ट फॉर्म झाला, या ठिकाणी मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. ब्रोमीन क्रोमाइट इज फॉर्मड बट इट्स अँड अ येलो कलर्ड पीपीटी. कोणत्या कलर मध्ये, हो का मोठ्या ह्याच्यामध्ये दाखवतो मी, इट्स अँड अ, हे कोणतं आहे, ब्रोमीन. बरोबर आहे, कोणता आहे, ब्रोमीन क्रोमेट आहे, सॉरी ब्रोमीन क्रोमेट, क्लोराइड नाही, ब्रोमीन क्लोरेट. बघा क्रोमाइट आपण ह्याला म्हणू शकतो, ब्रोमीन क्रोमाइट इज फॉर्मड. तर इथपर्यंत तुम्हाला ही रिएक्शन पूर्णपणे समजली असेल. ठीक आहे, तर ही मी रिएक्शन या ठिकाणी खोडणार आहे. तर सर्वांनी बघा काळजीपूर्वक जर तुम्ही लक्ष दिलात तर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजून जाईल. अदरवाईज समजण्यासाठी थोडंसं कठीण जाऊ शकतं. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. हे सगळा भाग असा काय हार्ड आहे अशातला भाग नाही, खूप सोपा पार्ट आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे समजून येईल. तर आता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. द सेकंड और थर्ड स्टेप, बघा थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे. टू मेक अ केमिकल इक्वेशन मोर, ठीक आहे, इन्फॉर्मेटिव्ह टू अ फिजिकल स्टेट ऑफ अ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर अ इंडिकेटेड इन द इक्वेशन. म्हणजेच काय, आता याचा अर्थ काय होतो बाळांनो, याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस एखादी तुम्ही अभिक्रिया लिहिता, ज्यावेळेस एखादी केमिकल रिएक्शन लिहिता, जसं मी तुम्हाला कालच सांगितलं, बघा ज्यावेळेस तुम्ही केमिकल रिएक्शन लिहिली, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला केमिकल रिएक्शन लिहून दाखवतो आणि त्याच्यानंतर हे पॉइंट मी तुम्हाला समजावून सांगण्याचा
प्रयत्न करतो. बघा लक्ष द्या. तर या ठिकाणी नेमकं काय म्हटलेलं आहे, या पॉइंटचा नेमका अर्थ काय होतो. ज्यावेळेस तुम्ही एखादी केमिकल रिॲक्शन लिहिता, फॉर एक्झाम्पल H2O आपल्याला तयार करायचं म्हणून बघा लक्ष द्या, H बरोबर आहे, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन O2 गिव्स H2O बरोबर आहे. आता हे समजा रिॲक्शन आहे, ठीक आहे, तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागले. आता हायड्रोजन कोणत्या स्थितीमध्ये आहे, ऑक्सिजन कोणत्या स्थितीमध्ये आहे, हे तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगता आलं तर त्या फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आर इन द लिक्विड स्टेट हे लिहिलं की ही रिॲक्शन काय झाली, जास्त इन्फॉर्मेशन देणारी झाली, इन्फॉर्मेटिव्ह झाली. H2O कशा स्वरूपामध्ये असतं, आता बघा हे आपण घेतलं गॅसेस बरोबर आहे. इन द गॅसेस दिस इज अन अ लिक्विड स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. आता हायड्रोजन सुद्धा कसा आहे, गॅसेस स्टेट मधला आहे. ऑक्सिजन सुद्धा कसा आहे, गॅसेस स्टेट मध्ये आहे. पण H2O ज्यावेळेस वॉटर तयार होतं त्यावेळेस हे वॉटर हे कोणत्या स्टेट मध्ये येतं, इन द स्टेट इज अन अ लिक्विड स्टेट. त्यावेळेस ते स्टेट होतं लिक्विड स्टेट मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणून त्याच्याविषयीचेच काही महत्वाचे पॉइंट आपण पुढे अभ्यासणार आहोत. द फिजिकल स्टेट सच ॲज सॉलिड, लिक्विड, गॅसेस आर रिप्रेझेंटेड बाय बघा द स्मॉल s, स्मॉल l and small g. S for solid, L for liquid, G for gaseous respectively. म्हणजेच काय, ज्यावेळेस एखादा रिॲक्टंट्स किंवा प्रोडक्ट ज्या अवस्थेमध्ये आपल्याला मिळालेला आहे ती अवस्था केमिकल रिॲक्शन लिहित असताना तुम्हाला मेन्शन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या परीक्षेमधले जे मार्क्स आहेत ते कट होणार नाहीयेत. बघा, देन सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट टू द राईट डाऊन ऑफ अन अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन लिहित असताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे, त्याच्याविषयीची माहिती मी आज या ठिकाणी सांगत आहे. ठीक आहे. द सेकंड पॉइंट इज द प्रोडक्ट इज अ गॅसियस बघा ऑफ गॅसियस इन्स्टेड ऑफ ए इट कॅन बघा इट कॅन बी इंडिकेट्स बाय द ॲरो. बघा म्हणजेच काय, जर एखादा गॅस जर त्या ठिकाणातून प्रोडक्टच्या स्वरूपामधून गॅस जर एखादा बाहेर पडला, मी जसं तुम्हाला काल सांगितलं कार्बन डायऑक्साइड इज रिलीज्ड, CO2 गॅस रिलीज झाला. रिलीज झाल्याच्या नंतर मी वरच्या दिशेला ॲरो दाखवलो बघा, तुम्हाला माहिती असेल बरोबर आहे. बघा, सम इन द केमिकल रिॲक्शन इन विच द गॅसेस आर रिलीज्ड इनटू द एअर इनटू द बघा लक्षात दिस रिॲक्शन. त्या रिॲक्शन मधून काही वेळेस गॅसेस हे बाहेर पडत असतात, त्यावेळेस तुम्हाला ॲरोच्या माध्यमातून हे गॅसेस हा वायू या ठिकाणातून मुक्त झाला, रिलीज झाला म्हणून दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. तर पुढचा पॉइंट, इफ द प्रोडक्ट फ्रॉम इट्स अ पार्टिसिपेटेड मीन्स insoluble solid in liquid, there instead of yes it there बघा लक्षात it can be a indicates by the an arrow a putting downward. बघा लक्षात, जर त्याच ठिकाणी आपल्याला जर एखादा प्रोडक्ट सापडलेला रिलीज झाला नसेल तर त्यावेळेस आपण काय करतो, पुटिंग डाउनवर्ड साइडला आपण त्या ठिकाणी ॲरो दाखवतो. दिस इज द इन्स्ट्रक्टेड बाय द पुटिंग लेटर ॲक्वस इन अ म्हणजे काय, जर ॲक्वस सोल्युशन जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय लिहिता, ॲक्वस सोल्युशन म्हणून लिहायचं आहे. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, हे काय जनरल आहे त्याच्यामुळं आपण बघा याच्याकडे म्हणजे तुम्ही व्यवस्थित जर लक्ष दिलात तर तुम्हाला सोप्या पद्धतीने येतं. तुम्ही सुरुवातीला सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, तर याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. तर याच्यामध्ये सर्वात आणखी एक महत्वाचं, जर या ठिकाणी तुम्ही जर हीट यूज केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल इन ॲड अ झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन, जसं की आपण या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं. तर झिंक डस्टला आपण कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये तर ऍड केलंच होतं बरोबर आहे. तर ऍड केल्याच्या नंतर जर एखाद्या वेळेस आपण त्या ठिकाणी हीट जर वापरलं, जसं की हे बघा ऍक्टिव्हिटीमध्ये तुमच्या स्क्रीनवरती एक फोटो दिसतोय बघा, लाइमस्टोन पावडर आर हिटेड ऑन द हाय फ्लेम बरोबर आहे. उच्च तापमानाखाली आपण लाइमस्टोन पावडर काय करतोय, गरम करतो, हीट करतोय. जर हीट जर आपण त्या ठिकाणी यूज केलेलं असेल, these heat are mentioned on the arrow
तर ॲरोवरती तुम्हाला काय करायचं आहे, हीट मेन्शन करायची आहे. तर ती हीट मेन्शन कसं करणार, मग हीट म्हणून लिहिणार का, तर नाही, त्या ठिकाणी छोटासा त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोण जर तुम्ही काढलात की हे सायंटिफिकली समजून जातं की या ठिकाणी हीटचा वापर करण्यात आलेला आहे. तर हे काही बघा मग काळजी घ्यायचं होतं, जी की केमिकल रिएक्शन लिहित असताना आपल्याला घेणं गरजेचं आहे. बघा मी वापस पुन्हा एकदा मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आपण काय काय केलं. इन द फर्स्ट केमिकल रिएक्शन इन विच वी विल स्टडीड द लाइमस्टोन आर हिटेड इन हाय फ्लेम. हाय फ्लेम वरती आपण त्याला हिट केलं, पण नो कलर चेंज झालेला नाही. अँड कार्बन डायऑक्साइड इज फॉर्म्ड, कार्बन डायऑक्साइड हे बाहेर पडलेलं आहे. द सेकंड ऍक्टिव्हिटी इन विच बघा द झिंक डस्ट आर ॲडेड इन टू द कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये झिंक डस्टला आपण ऍड केलं. द ब्ल्यू झिंक डस्ट और ब्ल्यू कलर्ड बघा ॲक्वस सोल्युशन आर फॉर्म्ड इनटू द कलरलेस. ब्ल्यू कलर्ड असलेलं ते कशामध्ये रूपांतर झालं, कलरलेस मध्ये ते रूपांतर झालेलं आहे. ठीक आहे. आणि हे सुद्धा कसं टेम्परेचर इन्क्रीज झालं याच्यामध्ये सुद्धा, आणि हे सुद्धा केमिकल चेंज आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्यामध्ये तसंच झालेलं आहे. ठीक आहे. एलओपीपीटी तयार झालेली आहे, टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे, आणि हे सुद्धा केमिकल चेंजेस आहे. ठीक आहे. तर इथंपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल.